नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नोट्स इन मराठी या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आपण एका अत्यंत रंजक विषयावर एक सखोल चर्चा करणार आहोत. विषय आहे भूरूपे आणि त्यांची उत्क्रांती. म्हणजे हे डोंगर, दर्या, मैदानं जे आपण रोज पाहतो, हे सगळं तयार कसं झालं, यामागे कोणत्या शक्ती आहेत? खरंय. आणि या शक्तींना आपण भूरूपकीय कारक म्हणू शकतो. यात प्रामुख्याने येतं वाहतं पाणी, भूजल, हिमनदी, सागरी लाटा आणि वारा. म्हणजे हे सगळे निसर्गाचे शिल्पकार आहेत असं म्हणायला हरकत नाही. अगदी. हे सर्व घटक पृथ्वीच्या पृष्ठभागावर सतत दोन क्रिया करत असतात. एक म्हणजे अपक्षरण म्हणजे झीज. आणि दुसरी निक्षेपण म्हणजे साठवणं. बरोबर. तर आजच्या चर्चेचा उद्देश हाच आहे की या नैसर्गिक शिल्पकारांचं काम समजून घेणं. चला तर मग या प्रवासाला सुरुवात करूया. सर्वात प्रभावी कारखाने सुरुवात करूया का? वाहते पाणी म्हणजेच नद्या. हो, नक्कीच. दमट हवामानाच्या प्रदेशात जिथे भरपूर पाऊस पडतो तिथे नद्यांचा कार्य सर्वात महत्त्वाचा ठरतं. नदीच्या प्रवाहाचे तसे दोन मुख्य घटक आहेत. एक म्हणजे भूपृष्ठावरून पाण्याचा पातळ थर वाहतो तो. आणि दुसरा म्हणजे दऱ्यांमधून नदीच्या रूपात वाहणारा प्रवाह. हो, आणि नदीच्या जीवनचक्राची कल्पना खूपच आकर्षक आहे नाही का? हो, मानवी जीवनाप्रमाणेच नदीच्या ही 3 अवस्था सांगितल्या जातात: तारुण्यावस्था, प्रौढावस्था आणि वृद्धावस्था. अगदी. तारुण्यावस्थेत नदी तीव्र उतारावरून खूप वेगाने वाहते. म्हणजे तिचं मुख्य काम असतं झीज करणं. बरोबर. त्यामुळे ती व्ही आकाराच्या खोल दऱ्या आणि धबधबे निर्माण करते. आणि मग प्रौढावस्थेत काय होतं? तिचा वेग कमी होतो. हो, वेग कमी होतो, दरी रुंद होते आणि मग नदी नागमोडी वळणे घेऊ लागते, ज्याला आपण मिएंडर्स म्हणतो. आणि वृद्धावस्थेत? वृद्धावस्थेत वेग अत्यंत मंद होतो. मग ती फक्त वाहून आणलेला गाळ साठवते. यातूनच पूर मैदाने, नैसर्गिक पूरतट आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्रिभुज प्रदेश म्हणजे डेल्टा तयार होतो. आपण काही विशिष्ट भूरूपांबद्दल बोलूया का? जसं की अपक्षरणामुळे तयार होणारे गॉर्ज आणि कॅनियन, यात नेमका काय फरक आहे? खूप छान प्रश्न आहे. गॉर्ज म्हणजे तीव्र उताराची आणि अरुंद दरी. तिची रुंदी तळाशी आणि शीर्षावर जवळपास सारखीच असते. आणि हे सहसा कठीण खडकांमध्ये आढळतं. उदाहरणार्थ? तामिळनाडूमध्ये कावेरी नदीवर एक सुंदर गॉर्ज आहे. ओके. आणि कॅनियन? कॅनियन याच्या उलट. ती शीर्षावर जास्त रुंद आणि तळाशी अरुंद असते आणि ती सहसा स्तरित गाळाच्या खडकांमध्ये तयार होते. अच्छा. अमेरिकेतील कोलोराडो नदीची ग्रँड कॅनियन हे याचंच सर्वोत्तम उदाहरण आहे. वा. आता निक्षेपणाबद्दल बोलायचं झाल्यास 2 महत्वाचे शब्द येतात: गाळाचे पंखे आणि त्रिभुज प्रदेश. हो, यात फरक जागेचा आहे. जेव्हा पर्वतीय प्रदेशातून येणारी नदी सपाट प्रदेशात प्रवेश करते तेव्हा तिच्यासोबत वाहून आणलेला जाळ गाळ ती पायथ्याशी शंकूच्या आकारात साठवते. त्याला गाळाचा पंखा किंवा ॲल्युव्हियल फॅन म्हणतात. बरोबर. आणि जेव्हा नदी समुद्राला मिळते तेव्हा तिच्यातील सूक्ष्म गाळ समुद्राच्या मुखाशी साचतो. आणि त्रिभुज प्रदेश तयार होतो. स्रोतांमधलं कृष्णा नदीच्या डेल्टाचं सॅटेलाइट छायाचित्र हेच दाखवतं. अगदी. आता आपण एका अशा कारकाकडे वळूया जे पृष्ठभागाखाली म्हणजे अदृश्यपणे काम करतं: भूजल. विशेषतः चुनखडीच्या प्रदेशात भूजलाचं कार्य आश्चर्यकारक भूरूपे निर्माण करतं असं म्हणतात. हो, आणि या विशिष्ट प्रदेशाला कार्स्ट भूरूपे असे खास नाव आहे. कार्स्ट? हो, बाल्कन प्रदेशातील कार्स्ट नावाच्या चुनखडीच्या प्रदेशावरून हे नाव आले. इथे मुख्य प्रक्रिया आहे विद्रावण म्हणजे सोल्युशन. सोप्या भाषेत चुनखडी पाण्यात विरघळते. आणि यामुळे पृष्ठभागावर विलय छिद्रे म्हणजे सिंकहोल्स तयार होतात. बरोबर. हे लहान खड्ड्यांपासून ते प्रचंड मोठ्या विवरांपर्यंत असू शकतात. आणि कधीकधी अनेक विलय छिद्रे एकत्र येऊन उहाला नावाची मोठी दरी तयार होते. हो, आणि हे झालं जमिनीवर. पण जमिनीखाली याच क्रियेमुळे गुहा तयार होतात, केव्ज. आणि या गुहांमध्ये तर अजूनच सुंदर कलाकृती तयार होतात. अगदी. गुहेच्या छतावरून पाणी गळत राहतं आणि त्यातील चुनखडी तिथेच साचते. यातून छतावरून खाली लोंबकळणारे स्तंभ तयार होतात. त्यांना म्हणतात अधोमुखी लवणस्तंभ म्हणजे स्टॅलेक्टाइट्स. आणि जे पाणी जमिनीवर टपकतं त्याचं काय? त्यातून जमिनीवरून वरच्या दिशेने स्तंभ वाळतात. त्यांना ऊर्ध्वमुखी लवणस्तंभ म्हणजे स्टेलगमाइट्स म्हणतात. आणि जेव्हा हे दोन्ही स्तंभ एकत्र जुळतात तेव्हा एकसंध खांब म्हणजे पिलर तयार होतो.
ही दृश्य खरोखरच पाहण्यासारखी असतात. अविश्वसनीय. चला आता एका मंद पण अतिशय शक्तिशाली कारकाकडे वळूया. हिमनदी. हिमनदी म्हणजे पर्वतीय उतारावरून हळूहळू खाली सरकणारा बर्फाचा प्रचंड मोठा प्रवाह. आपल्या हिमालयात अनेक आहेत. हो, जसे की गंगोत्री हिमनदी, जिच्या गोमुखातून भगीरथी नदीचा उगम होतो. हिमनदी तिच्या वजनाने आणि घर्षणाने प्रचंड प्रमाणात अपक्षरण करते. ती खडकांना फोडते, ज्याला प्लकिंग म्हणतात, आणि पृष्ठभाग खरवडून काढते, म्हणजे अब्रेजन. आणि यामुळे नदीच्या व्ही आकाराच्या दरीचं रूपांतर यू आकाराच्या दरीत होतं. बरोबर? अगदी बरोबर. यू आकाराचे दरी हे हिमनदीच्या कार्याचं एक मुख्य वैशिष्ट्य आहे. हिमनदीमुळे काही अतिशय नाट्यमय भूरूपं तयार होतात असं ऐकलंय. जसं की हिमगवर. हो, सग हे दरीच्या शीर्षस्थानी म्हणजे अगदी डोक्यावर आराम खुर्चीसारखे दिसणारे खोलगट भाग असतात. आराम खुर्ची. इंटरेस्टिंग आहे. आणि अजून एक गंमत, जेव्हा 3 किंवा अधिक हिमगवर एकत्र मिळतात तेव्हा शृंग म्हणजे हॉर्न नावाचं तीव्र टोकाचं शिखर तयार होतं. काय सांगताय? हो, आल्प्समधलं मॅटरहॉर्न आणि हिमालयातील आपलं माउंट एव्हरेस्ट ही शृंगांचीच उदाहरणं आहेत. म्हणजे ही शिखरं हिमनदीने कोरलेली आहेत. एक प्रकारे हो. आणि हिमनदी वितळताना आपल्यासोबत वाहून आणलेला गाळ मागे सोडते, ज्याला हिमोड किंवा मोरेन म्हणतात. अच्छा, म्हणजे गाळाचे ढिगारे. हो, हिमनदीच्या शेवटच्या टोकावर साचलेल्या गाळाला अंतिम हिमोड म्हणतात आणि कडेला साचलेल्या गाळाला पार्श्विक हिमोड म्हणतात. वा, आता आपण अशा 2 कारकांबद्दल थोडक्यात जाणून घेऊ, जे विशिष्ट वातावरणात जास्त प्रभावी आहेत. किनारपट्टी आणि वाळवंटी प्रदेशात. सागरी लाटा आणि वारे. हो, सागरी लाटा खूप गतिमान आणि विध्वंसक असू शकतात. भारताचा पश्चिम किनारा बघा, तो उंच आणि खडकाळ आहे. तिथे अपक्षरणाने तयार झालेली भूरूपं जास्त दिसतात. म्हणजे सागरी कडा, क्लिफ्स आणि समुद्रातले सुटे खडक, ज्यांना सी स्टॅक्स म्हणतात ते. बरोबर. या उलट भारताचा पूर्व किनारा हा सखल आणि गाळाचा आहे. तिथे निक्षेपणाने तयार झालेली भूरूपं जसे की पुळण म्हणजे बीचेस आणि वाळूची भुजिवा म्हणजे स्पिट्स अधिक आढळतात. गोदावरी नदीच्या मुखाजवळील स्पिट्स हे याचंच उदाहरण आहे. अगदी. आणि वाळवंटात? तिथे वाऱ्याचे कार्य प्रभावी ठरतं. वाऱ्याच्या अपक्षरण कार्यामुळे भूछत्र खडक तयार होतात असं वाचनात आलंय. हो, मशरूम रॉक्स जे एखाद्या छत्रीसारखे दिसतात. पण इथे एक गोष्ट लक्षात घेणं महत्वाचं आहे. वाळवंटात केवळ वारेच नाही तर बरोबर, अधूनमधून येणाऱ्या मुसळधार पावसामुळे निर्माण होणारे प्रवाह म्हणजे शीट फ्लड्स हेही भूरूपे घडवण्यात महत्वाची भूमिका बजावतात. आणि वाऱ्याच्या निक्षेपण कार्यामुळे काय होतं? त्यामुळे वाळूच्या टेकड्या म्हणजे सँड ड्यून्स तयार होतात. त्यातल्या चंद्राच्या कोरीच्या आकाराच्या टेकड्यांना बारखाण म्हणतात. हो, बारचॅन्स हे वाळवंटाचे एक वैशिष्ट्यपूर्ण दृश्य आहे. तर आजच्या या सखोल चर्चेतून एक गोष्ट स्पष्ट होते की पृथ्वीचा पृष्ठभाग स्थिर नाही, तो सतत बदलत असतो. आणि या बदलामागे वाहते पाणी, भूजल, हिमनदी, लाटा आणि वारे यांसारख्या नैसर्गिक शक्ती कार्यरत आहेत. आणि या चर्चेच्या शेवटी एक विचार करण्यासारखा मुद्दा स्रोतांमधून समोर येतो. त्यात म्हटलं आहे की किनारपट्टीवरील वाळूचे दांडे आणि पुळणी ही भूरूपे वादळ आणि त्सुनामीपासून आपलं संरक्षण करणारी पहिली नैसर्गिक भिंत असतात. 1 मिनिट, म्हणजे हे बीचेस फक्त पर्यटनासाठी नाहीत? अजिबात नाही. ती आपली पहिली डिफेन्स लाईन आहे. मग याचा अर्थ असा होतो की मानवी हस्तक्षेपामुळे जेव्हा या नैसर्गिक रचनांना धक्का पोहोचतो किंवा किनाऱ्यावरच्या गाळाच्या संतुलनावर परिणाम होतो, तेव्हा आपण नकळतपणे स्वतःलाच नैसर्गिक आपत्तींपुढे अधिक असुरक्षित करत आहोत का? हाच तो महत्वाचा प्रश्न आहे, ज्यावर विचार करणं आवश्यक आहे.